गाडीमध्ये कॅमेरा एवढे आहेत ना की तुम्ही फक्त आता व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला दाखवतो काही काही कॅमेरे। इथे जर आपण कॅमेरा स्विच केला तर इथे पूर्णपणे तुम्ही आतल्या साईडचं देखील पाहू शकता, स्क्रीन आहे पाहू शकता, जवळपास 15 ते 16 इंचची स्क्रीन आहे। मल्टिपल कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात। इथे देखील कॅमेरा आहे, इथे देखील कॅमेरा आहे आणि वरती सुद्धा कॅमेरा देण्यात आलेला आहे। आणि कंपनीने आम्हाला जे सांगितलं ना त्याच्यानुसार 600 ते 650 किलोमीटरची जी ऍक्च्युअल रेंज आहे रोडवरती ही गाडी देते। इथे जर पाहिलं इथे टाइम देण्यात आलेला आहे डोअरमध्ये तर आहेच, प्लस हेडरेस्टचे आहे ना इथे सुद्धा जे स्पीकर आहे ते देण्यात आलेले आहेत। इथे सेन्सर देण्यात आले, तो नॉर्मली ड्रायव्हरवरती सुद्धा ही गाडी लक्ष ठेवते। ऑल ओव्हर जगामध्ये तुम्ही जर पाहिलं ना बऱ्यापैकी फेमस होत आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल विदाटे। तर मित्रांनो मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो जो की थायलंड या ठिकाणी होतोय आणि इथे एक जबरदस्त MPV मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आणि ही जर पाहिली झीकर कंपनीची 009 ही जी एक लक्झरी इलेक्ट्रिक MPV आहे ही यांनी इथे शोकेस केलेली आहे। आणि ह्या गाडीमध्ये असे काही फीचर्स आहे ना आणि रेंज जर पाहिली ना म्हणजे तुम्ही देखील म्हणणार की MPV सेगमेंटच्या गाडीमध्ये, आता MPV सेगमेंट म्हणजे मल्टीपर्पज व्हेकल, ज्याच्यामध्ये तुम्ही एक साधारणतः 6 ते 7 लोक या गाडीमधून जाऊ शकता। 822 किलोमीटरची जी रेंज आहे ही या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे। आणि गाडीची किंमत जर पाहिली ना 78 लाख रुपये इथे थायलंडमध्ये या गाडीची किंमत आहे। आणि जवळपास 140 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे। सो बऱ्यापैकी तुम्हाला फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना तर ग्रिल इथे मोठी पाहायला भेटते आणि इथे ना ही इल्युमिनेटेड देखील आहे। सो मल्टिपल कलरमध्ये तुम्ही ही ग्रिल जे आहे त्या आतमध्ये एक सेटिंग आहे त्याच्या थ्रू करू शकता। प्लस हेडलॅम्प जर पाहिले तर पूर्णपणे 3 क्यूब जे LEDs मध्ये हेडलॅम्प आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात। अगेन इथे DRL थोडंसं एक वेगळं डिझाईन जे आहे ते पाहायला भेटतं। गाडीमध्ये फ्रंट 6 पार्किंग सेन्सर तुम्हाला देण्यात आलेले आहेत। त्याच सोबत गाडीमध्ये कॅमेरा जर पाहिले ना म्हणजे तुम्हाला इथे 360 डिग्री कॅमेराचा इथे एक कॅमेरा आहे, प्लस इथे डॅश कॅम सुद्धा आहे, प्लस ADAS लेवलसाठी एक्स्ट्रा 2 कॅमेरे मिळून जातात। गाडीमध्ये कॅमेरा एवढे आहेत ना की तुम्ही फक्त आता व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला दाखवतो काही काही कॅमेरे। सो फ्रंट साईडने ओव्हरऑल तुम्हाला ही गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। इथे फ्रंट आहे ज्याच्यामध्ये एक अराउंड आहे ना 20 लिटरचा जो स्पेस हा देण्यात आले। नॉर्मल तुम्ही स्मॉल जो चार्जर हा याच्यामध्ये ठेवू शकता। देन साईड प्रोफाईल तुम्ही जर लेंथ जर पाहिली ना गाडीची भरपूर मोठी आहे, वरती एक्झॅक्ट जी लेंथ आहे ती पाहू शकता। इथे तुम्हाला 19 इंचचे जे अलॉयज हे पाहायला भेटतं, त्याचं डिझाईन फक्त पहा तुम्ही मित्रांनो, जबरदस्त डिझाईन आहे। प्लस 1, 2 आणि 3 कॅमेरे तुम्हाला इथे ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले, फक्त ह्या साईडला, त्या साईडला सुद्धा आहे। AI बेस्ड टेक्नॉलॉजी यूज झालेली आहे। ॲडव्हान्समध्ये तुम्हाला ह्या गाडीमध्ये जे ADAS फीचर्स आहेत ते ऑफर करण्यात आलेले। प्लस इथे हा क्वार्टर ग्लास पहा, सो हा A पिलर आहे बट इथे देखील स्पेस देण्यात आलेला आहे। आता हा स्पेस का देण्यात आलेला आहे माहिती आहे का, कारण की ही गाडी मोठी आहे त्यामुळे ड्रायव्हरला प्रॉपर ह्या साईडचं मॅनेजमेंट येण्यासाठी तुम्हाला हा जो स्पेस आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला तर ग्राउंड क्लिअरन्स आय थिंक 150 ते 160 mm दरम्यान जो आहे तो असू शकतो। जास्त काही तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स इथे ऑफर केलेलं नाही आहे। बट हे जे डोअर आहे ना हे इलेक्ट्रिक देण्यात आले, स्लायडिंग डोअर आहे। आता इथे जर पाहिलं गाडी चार्जिंगला लागलेली आहे, सो त्यामुळे हे ओपन होणार नाही। मी त्या साईडने तुम्हाला दाखवतो। ओव्हरऑल जो ग्लास एरिया आहे ना हा देखील तुम्हाला भरपूर मोठा मिळून जातो। थर्ड रो मध्ये सुद्धा तुम्ही ग्लास एरिया पाहू शकता। देन रिअर प्रोफाईल आपण जर आलो तर इथे तुम्हाला जो ओव्हरऑल लुक आहे एक मॅसिव्ह मोठा लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतो। इथे जर पाहिलं इथे देखील कॅमेरा आहे, इथे देखील कॅमेरा आहे आणि वरती सुद्धा कॅमेरा देण्यात आलेला आहे। सो मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला 3 कॅमेरे मिळून जातात। आणि इथे 009 ची बॅजिंग आहे, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहे एकदा आपण। आणि हा हे जे टेल लॅम्प आहे ना हे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कनेक्टेड। आणि ग्लास जर पाहिले ना म्हणजे ओव्हरऑल जी मटेरियल क्वालिटी आहे ती सुद्धा तुम्हाला इथे नेक्स्ट लेवल भेटते। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कनेक्टेड हे जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे इथे पाहायला भेटतं। झीकरची बॅजिंग आहे सोबतच। आता समजा आपण बूट स्पेस बद्दल जर विचार करा, इलेक्ट्रिक टेलगेट याच्यामध्ये येतो, बऱ्यापैकी तुम्हाला स्पेस इथे ऑफर करण्यात आलेला आहे। आणि समजा तुम्ही 4च व्यक्ती ट्रॅव्हल करणार असेल किंवा 5च व्यक्ती ट्रॅव्हल करणार असेल तर अशा वेळेस हे जे सीट आहे ना तुम्ही पुढच्या साईडला फोल्ड देखील करू शकता। आता या गाडीचं खास वैशिष्ट्य काय माहिती का, तुम्हाला इथे जो इलेक्ट्रिक सेकंड रो मध्ये जो डोर आहे स्लाइडिंग डोर हा देण्यात आलेला आहे। त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये बसणार, ओहो
म्हणजे एकदम प्रीमियम MPV मध्ये बसण्यासारखा जो फील आहे हा तुम्हाला येतो. व्हेंटिलेशन देण्यात आलेले हीटेड आणि कूल सुद्धा व्हेंटिलेशन तुम्हाला मिळून जातं. इलेक्ट्रिक तुम्ही हे जे सीट आहे ना हे ॲडजस्ट देखील करू शकता, म्हणजे एकदम आराम करायचा आहे. सो इथे जर पाहिलं तर हा फ्रंट जो पोर्शन आहे हा इथे येऊन गेला. देन खालचा जो हा सपोर्ट आहे हा देखील वर येऊन गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने एक्सटेंड होते आणि मग तुम्ही अशा पद्धतीनं, क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे हे जे फीचर आहे ना हे खूप भारी आहे आणि हे फीचर तुम्हाला नॉर्मली प्रीमियम गाड्यांमध्येच पाहायला भेटतं. सो असं जे आहे इथे देण्यात आलेलं आहे. आणि हे समजा तुम्हाला पुन्हा एकदा ओके, सो इथे बटन देण्यात आलेले आहे. तुम्ही हे जे बटन्स आहेत या पाहू शकता. सो या बटन थ्रू तुम्ही हे जे सीट आहे हे मॅनेज करू शकता. सो माझ्या मते हे चांगलं फीचर आहे. इथे मॅक्झिमम जे वेट आहे तुम्ही 25 किलो ठेवू शकता. प्लस इथे एक स्क्रीन देण्यात आलेली आहे. ही जी स्क्रीन आहे ना ही मल्टीपर्पज आहे. तुम्ही भरपूर कनेक्शन जे आहे त्याच्यामध्ये घेऊ शकता. इथे जर कॅमेरामध्ये आपण गेलो तर डॅश कॅम ऑन होऊन जातो. आणि प्लस इथे जर पाहिलं फोटो वगैरे तुम्हाला काढायचा आहे, व्हिडिओज पाहायचे आहे, ड्युअल कॅमेरा व्ह्यू पाहायचा आहे. सो असं काय कॅमेरा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतो. इथे जर आपण कॅमेरा स्विच केला तर इथे पूर्णपणे तुम्ही आतल्या साईडचं देखील पाहू शकता. सो असं जे फीचर्स आहे इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. वरच्या साईडला जर पाहिलं तर इथे मूनरूफ देण्यात आलेला आहे. बऱ्यापैकी मोठा आहे आणि फ्रंट साईडला छोटा एक सनरूफ तुम्हाला मिळून जातो, जिथे तुम्ही जे हवेचा नॅचरल जो आनंद आहे तो याच्यामध्ये नक्कीच घेऊ शकता. इथे जर पाहिलं इथे टाइम देण्यात आलेला आहे डोअरमध्ये. हे बटन जर प्रेस केलं अशा पद्धतीने तुम्ही विंडो जे आहे ते क्लोज आणि ओपन करू शकता. सो हे फीचर सुद्धा आहे. प्लस इथे जर पाहिलं ह्या साईडचं सुद्धा जी विंडो आहे ती इथनं तुम्ही ऑपरेट करू शकता आणि हे पूर्ण टचमध्ये देण्यात आलेलं आहे. सो याच्यामध्ये मसाज फंक्शन सुद्धा तुम्हाला मिळून जातं. आणि सोबतच इथे जर पाहिलं एक ट्रे देण्यात आलेला आहे, तो आपण ओपन करूया. सो अशा पद्धतीनं तुम्ही हा ट्रे ओपन करू शकता. आणि इथे काही ग्लास वगैरे आहे, काही सामान वगैरे आहे, मोबाईल वगैरे हा देखील ठेवू शकता. सो माझ्या मते हे फीचर सुद्धा नक्कीच कामाचं जे आहे ते असणार आहे. थर्ड रो मध्ये जर पाहिलं तर इथे देखील स्पेस चांगला आहे. 2 ॲडल्ट नक्कीच बसू शकतात. लॉंग जर्नीसाठी सुद्धा बसू शकतो बघा, कारण की सीटच एवढे कम्फर्टेबल आहे ना की व्यवस्थित तुम्ही ॲडजस्टमेंट जे आहे ते करू शकता. इथे एअर प्युरिफायर प्लस तुम्ही जे एसीचे कंट्रोल ते करू शकता. ड्युअल क्लायमेट झोन जो एसी तो इथे तुम्हाला मिळून जातो. आणि त्याचसोबत थर्ड रोला तुम्हाला ॲक्सेस घ्यायचा आहे ना तर अशा पद्धतीने फक्त 1 टचमध्ये तुम्ही हे जे सीट आहे हे मागे जाते पुढे येते तुम्ही पाहू शकता. आणि देन तुम्ही मागे जे आहे ते इथनं इझिली जाऊ शकता. ओके, सो मागच्या साईडला सुद्धा स्पेस ओव्हरऑल जर पाहिला नक्कीच चांगला आहे. तो इथे एसीचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. स्टेबल किंवा स्विंग तुम्हाला एसी पाहिजे सो तुम्ही इथनं ते कंट्रोल करू शकता. आणि इथे एक जो ग्लास होल्डर आहे तो देण्यात आलेला आहे. सो अशी काही प्रीमियम गाडी आहे. गाडीची किंमत जर पाहिली ना तर 78 लाख रुपये इथे थायलंडमध्ये या गाडीची किंमत आहे. तो माझ्या मते ह्या प्राइसिंगमध्ये जर आपण विचार केला तर ही गाडी तुम्हाला एक चांगलं जे पॅकेज आहे ती ऑफर करते. आपण फ्रंट रो एकदा पाहून घेऊया. फ्रंट जे इंटेरियर ते पाहण्याच्या आधी इथे जर पाहिलं, आता समजा माझ्याकडून डोअर असाच लागलेला आहे तर इथे सॉफ्ट टच जे क्लोजिंग डोअर आहे हे फीचर सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. सो एकदा आपण आता इंटेरियर पाहून घेऊ. तर सोबतच गाडीचं इंटेरियर तुम्ही जर पाहिलं ना तर ते सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फ्युचरिस्टिक वाटणार आहे. मोठा जो स्क्रीन आहे पाहू शकता, जवळपास 15 ते 16 इंचची स्क्रीन आहे. मल्टिपल कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात. इथे जो स्पीडोमीटर आहे तिथे सुद्धा स्क्रीन देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आता सध्या गाडी चार्ज होतीये आणि कंपनीने आम्हाला जे सांगितलं ना त्याच्यानुसार 600 ते 650 किलोमीटरची जी ॲक्च्युअल रेंज आहे रोडवरती ही गाडी देते. त्यामुळे ह्या प्राइसिंगमध्ये ना ही गाडी माझ्या मते एक चांगलंच व्हॅल्यू फॉर पॅकेज जे असणार आहे. सोबतच एमआयचे 20 स्पीकर तुम्हाला मिळून जातात. डोअरमध्ये तर आहेच, प्लस हेडरेस्टचे आहे ना इथे सुद्धा जे स्पीकर आहेत ते देण्यात आलेले आहेत. सो क्वालिटी पहा तुम्ही फक्त नेक्स्ट लेवल आहे. इथे देखील जे सीटचे कंट्रोल आहेत ते देण्यात आले. सो इथनं तुम्ही हे सीट जे आहे ते कंट्रोल करू शकता. सोबतच इथे जर पाहिलं तर ग्लव बॉक्सच्या खाली तुम्हाला 2 Type-C आणि 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे तो इथे मिळून जातो. बाकी मटेरियल क्वालिटी नेक्स्ट लेवल तुम्हाला भेटते बरं का, याची कुठलाही विषय नाही. आणि सोबतच इथे जर पाहिलं ड्राईव्ह सिलेक्टर देण्यात आलेलं आहे. सो इथनं तुम्ही R&D, पार्किंग ब्रेक, 2 कप होल्डर, वायरलेस चार्जर असे फीचर तुम्हाला मिळून जातात. स्टेअरिंग व्हील असं काय आहे, प्लस इथे सेन्सर देण्यात आले. सो नॉर्मली ड्रायव्हरवरती सुद्धा ही गाडी लक्ष ठेवते. सो इन केस ड्रायव्हर खूप पॅनिक झालेला आहे किंवा झोपतोय तर अशा वेळेस इंडिकेशन देखील येऊन जातं. आणि सोबतच हा जो सनरूफ आहे हा देखील ओपन होत नाही बरं का, फक्त मूनरूफ देण्यात आलेला आहे आणि तुम्ही इथनं तो बटन्सने क्लोज देखील
करू शकता। सेफ्टी फीचर जर पाहिले, सेफ्टी फीचर सुद्धा चांगले तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात। यमाचे जे स्पीकर आहे जे की तुम्ही इथे पाहू शकता, यमाची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे। आणि हे जे स्टेअरिंग आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता का, आय थिंक हे ॲडजस्ट होऊ शकतं, बट तुम्हाला हे स्क्रीनचा जो यूज आहे हा करावा लागणार आहे। सो असा काही लेआउट तुम्हाला या स्क्रीनचा पाहायला भेटतो। आपण कॅमेरावरती जर क्लिक केलं, फ्रंट साईडचा कॅमेरा तुम्ही पाहू शकता। देन आपण व्हिडिओवरती जर गेलो, ओके, सो व्हिडिओवरती असं आहे ड्युअल, ओके, तुम्ही पाहू शकता। समजा मागच्या साईडचे जे पॅसेंजर आहेत ते काय करत आहे ते तो देखील तुम्ही इथे पाहू शकता। सो मल्टिपल जे फंक्शन आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। आणि 360 डिग्री कॅमेराचं फीचर जर पाहिलं तर असं काही जे कॅमेराचं फीचर आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। बाकी तर स्पेस जबरदस्त आहे, फिट अँड फिनिश लेवल एकदम जबरदस्त आहे। सो झिकर हा एक चायनीज ब्रँड आहे, बट चायनाचे जे प्रोडक्ट आहे ना हे ऑल ओव्हर जगामध्ये तुम्ही जर पाहिले ना बऱ्यापैकी फेमस होत आहे। सो हा देखील ब्रँड एक येतोय, भविष्यामध्ये पाहूया आपण भारतामध्ये येईल की नाही, बट भारतामध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी आहे। आणि सोबतच इथे बोनट देण्याला हायड्रॉलिक बोनट तुम्हाला इथे मिळून जातो। सो इथे जर पाहिलं इथे देखील तुम्हाला जवळपास 21 लिटरचा जो स्पेस आहे तो मिळून जातो, ज्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल साईजचं जे साहित्य हे या ठिकाणी ठेवू शकता। तर माझ्या मते भारतामध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीच्या कॉम्पिटिशनला जर पाहिलं कियाची जी EV9 आहे, किया कार्निवल आहे, किंवा अजून देखील काही मॉडेल जे आहे ते भारतामध्ये येतील, बट ही गाडी जर पाहिली ना ज्या प्राईजमध्ये थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे ना, तर माझ्या मते एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रीमियम लेवलचं जे इंटिरियर आहे ते पाहायला भेटतं। आणि सोबतच एक जो लक्झरी फील आहे तो याच्यामध्ये येतो। जवळपास 800+ जी रेंज आहे ना ती ॲक्च्युअलमध्ये तुम्ही 650 किलोमीटरपर्यंत जी रेंज आहे ती घेऊ शकता। आणि ओव्हरऑल जे मटेरियल क्वालिटी वगैरे आहे, जे फिट अँड फिनिश लेवल आहे ते देखील तुम्हाला नक्कीच चांगले भेटतात। सो असे काही प्रोडक्ट आहेत जे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये फेमस आहेत आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय। सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब तुम्ही करू शकता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। आपला इंस्टाग्राम हँडल सुद्धा आहे मराठी कार न्यूज। धन्यवाद।